आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूमस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बॅचची वैशिष्ट्ये पहा. दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. सराव संच उपलब्ध करून देण्यात येईल. रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूब आणि फेसबुकवरती व्हिडिओ उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहे. सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा लिंक निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर त्याचे प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनल लाईक करणं, शेअर करणं आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. मला असं जाणवतंय बरेच जण युट्यूबचे ऑफलाईन व्हिडिओ पाहतात परंतु शेअर आणि सबस्क्राईब करत नाहीत. जे शेअर आणि सबस्क्राईब करणार नाहीत ते आपल्या विद्यार्थी मित्रांना नातेवाईकांना अडाणी ठेवू इच्छिता असं मला वाटतं. जर आपल्याला हे ज्ञान फ्रीमध्ये मिळत आहे तर आपल्या इतरांनाही ते मिळावं यासाठी आपण हा युट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, जे मिळतंय ते घेत चला. युट्यूब चॅनल बरोबरच टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्या युट्यूब व्हॉट्सअपवरच्या लिंक डिलीट होऊ शकतात, ग्रुप डिलीट होऊ शकतो, कधी अनइन्स्टॉल होऊ शकतं, परंतु युट्यूब टेलिग्राम चॅनलवरच्या लिंक तुमच्या कधी डिलीट होणार नाही. तो चॅनल आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये घेणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले, परंतु 5,000 ते 25,000 फी आकारणी करून रेकॉर्डेड किंवा लाईव्ह स्वरूपात तासिका घेणारे क्लासेस आम्हाला भेटले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला हा आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत सर्व अभ्यासक्रम आपल्याला फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या 5वी मध्ये प्रवेश 6वी प्रवेश मिळतो आपला 5वी मध्ये परीक्षा देऊन. याच्यामध्ये 3 विषय असतात: मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलं आहे. आम्हाला आपल्याला सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तराचा आपला अभ्यास होणार नाही. परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे, 100 प्लस लाईव्ह टेस्ट, ऑनलाईन सराव टेस्ट, त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. परिपूर्ण असा अभ्यासक्रम आणि कोर्स तुम्हाला एकाच युट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवरती उपलब्ध होणार आहे. तरी त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 100 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 100 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 100 गुण 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. आज आपण उतारा क्रमांक 100 घेत आहोत, म्हणजे आज आपली 50वी लाईव्ह तासिका होत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत तासिका केल्या त्या सर्वांना या गोष्टीचा लाभ झाला. ज्यांनी अद्याप तासिका केलेल्या नाहीत त्यांनी युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्हाला एक प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला 1 ते 100 उतार्याची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही उतारे सोडू शकता, पाहू शकता. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेस्टच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक वरती जाऊन तुम्ही लिंक सोडू शकता. आपल्या स्वतःचं मूल्यमापन स्वतःही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, चला उतारा क्रमांक 100 अगदी सोपा आणि छोटा तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. लाईव्ह तासिका करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप सुवर्ण संधी आहे की आपण लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होऊन डायरेक्ट आपले उत्तर नोंदवू शकता. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्हाला उत्तर नोंदवण्याची सुविधा कमेंट मध्ये आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातं बऱ्याचशा वेळा. कोणालाही त्या कमेंटवर जास्त लक्ष नसतं, परंतु लाईव्ह तासिका करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप फायदा होतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा वाचा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. चला, टाइम स्टार्ट नाव.
अभिनंदन कृष्ण, अभिनंदन सृष्टी, अभिनंदन साक्षी. चला, खूप अभिनंदन, तुमचं उत्तर वाचून झाला. अभिनंदन प्रशांत. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचा उत्तर वाचून झाला. खूप चांगली वाचण्याची गती. आज आपण 100वा उत्तर घेत आहोत. मला खूप आनंद होतो. तुम्ही लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून मला योग्य प्रतिसाद देत आहात. माझ्या शाळेतील विद्यार्थी, महाराष्ट्रातील इतर लाईव्ह तासिका करणारे विद्यार्थी खूप चांगला प्रतिसाद नोंदवत आहेत आणि यामधूनच प्रोत्साहन मिळत आहे आणि या तासिका आपण पूर्ण करणार आहोत. तुम्हाला नवोदयासाठी असणारा परिपूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स अगदी मोफत उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. पहा, उत्तरा क्रमांक 100 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या बरोबर आले पाहिजेत. वनस्पती या प्राण्याप्रमाणे इतरस्त फिरत नाहीत. त्यांच्या मुळामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मुळे शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात. पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीच्या वर उचलते. खोड ही अन्न नलिका सुद्धा आहे. मुळांकडून ते अन्न घेते. पाने सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पानांना छिद्र असतात. त्या छिद्रामधून ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेत आणि फुलं बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात. पहा, परिसर अभ्यास मधील माहितीवरील हा उतारा आहे. वनस्पती आणि प्राणी यातील फरक सांगितला आहे. वनस्पती फिरू शकत नाहीत, प्राणी इतरस्त फिरतात. वनस्पतीचे जीवन कसं आहे, त्याचे अवयव, मूळ, खोड, पान, फूल, फळ याविषयी या उत्तरामध्ये माहिती दिली आहे. वनस्पती अन्न कसं तयार करतात. सूर्यापासून प्रकाश घेतात, हवेतील कार्बन डायऑक्साईड पानातून शोषून घेतात आणि पानामध्ये अन्न तयार करतात. पानामध्ये अन्न तयार करण्यासाठी लागणारे पाणी विविध घटक खोड आणि मूळ जमिनीमधून शोषून घेतं आणि ते पानांपर्यंत मुळामार्फत, खोडामार्फत पोहोचतं. आणि वनस्पती हे स्वयंपूर्ण आहेत. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, परंतु प्राणी स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाहीत. ते वनस्पतीवर अवलंबून असतात. म्हणजे आपण दुसरे परावलंबी आहोत, वनस्पती या स्वावलंबी आहेत. चला, अशा प्रकारचा सोपा उतारा. आपल्याला उतारा कुठला येऊ शकतो, परिसर अभ्यास, इतिहास, भाषा, जनरल नॉलेज किंवा कुठलाही एखाद्या पेपर मधला कुठलाही उतारा येऊ शकतो. आपल्याला उत्तराशी काही घेणं देणं नाही. उतारा जसा येईल तसा डोळ्यापुढे आपल्याला त्यातील उत्तर शोधून लिहायचे किंवा व्याकरणावर आधारित प्रश्न असतील तर आपल्या व्याकरणाच्या अभ्यासानुसार अंदाज लावून आपल्याला त्या उत्तरापर्यंत जायचं असतं. उतारा कुठलाही असो, आपल्याला काही फरक पडत नाही. ज्याचा सराव जास्त झाला त्याला पैकीचे पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला तर मित्रांनो, उतारा क्रमांक 100 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते? कोण वनस्पतीचा कोणता अवयव वनस्पतीला जमिनीत पक्के धरतो? पर्याय ए मुळे, पर्याय बी खोड, पर्याय सी पाने, पर्याय डी फुले. चला, योग्य उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. अगदी सोपा प्रश्न, पहिला प्रश्न सोपा प्रश्न. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते? पर्याय ए मुळे, पर्याय बी खोडे, पर्याय सी पाने, पर्याय डी फुले. चला, योग्य उत्तर टाईप करा. ओळ क्रमांक टाका. सृष्टी गंडाळ ए उत्तर, तिचं म्हणणं आहे मुळे. प्रशांत ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, अंकुश थोरवे ए उत्तर. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरतं? बा प्रदीप चालक. पहिल्याचा उत्तराला पुढे गेला होता प्रदीप ए उत्तर. अगदी सगळ्यांचं बरोबर. ओळख क्रमांक टाकली पहा, पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन प्रदीप, छान उत्तर शोधलंस तू. प्रश्न पहिला, कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते? योग्य उत्तर पर्याय ए मुळे. मुळे जमिनीच्या खाली असतात, मातीमध्ये असतात. ते वनस्पतीला वरती
पक्क धरून ठेवतात, म्हणजे वारं आलं, काही मोठ्याने काही आलं तरी त्यांना हलवून देत नाही, जागेवर धरून ठेवतात. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमचं सर्वांचंच अगदी उत्तर बरोबर आलंय, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तरावरील दुसरा प्रश्न, उत्तरा क्रमांक 100 वरील दुसरा प्रश्न. खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते. प्रश्न दुसरा, खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते. पर्याय ए नालीसारखे दिसते, पर्याय बी मुळांकडून अन्न घेते, पर्याय सी अन्न तयार करते आणि पर्याय डी पोकळ असतं. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण पर्याय ए नलिकासारखे दिसते म्हणून त्याला अन्ननलिका म्हणतात, पर्याय बी मुळांकडून अन्न घेते म्हणून त्याला अन्ननलिका म्हणतात, पर्याय सी स्वतः अन्न तयार करतं म्हणून त्याला अन्ननलिका म्हणतात का, आणि पर्याय डी ती पोकळ असतं म्हणून त्याला अन्ननलिका म्हणत नाहीत ना आपण. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, प्रशांत सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, अंकुश सुर्वे सी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर. मुळांकडून अन्न घेते. प्रदीप सानप खालून चौथ्या ओळीमध्ये उत्तर. प्रदीप नीट वाच, तुझे उत्तर जे आहे. बाकीच्यांनी सी दिलंय, खोड अन्न तयार करतं. खोड कशा प्रकारे अन्न तयार करतं मला कळत नाही. अन्न तयार करण्याचं काम तर पानाचं आहे. प्रदीपचं उत्तर बरोबर आहे. प्रशांत, कृष्णा, अंकुश सर्वे, तुमचं उत्तर चुकलं आहे. पहा, खोड अन्न तयार करत मुळांकडून अन्न घेतं म्हणून त्याला अन्ननलिका म्हणतात. अन्न तयार करतं, सी उत्तर येऊ शकतं का, अन्न तयार करतं का खोड. सृष्टीखंड 5व्या ओळीमध्ये म्हणते उत्तर. खोड ही अन्ननलिका सुद्धा आहे. अन्ननलिका म्हणजे एका ठिकाणाहून, जसं आपल्या रक्ताच्या शिरा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्त वाहून नेतात, मेंदूला हृदयाला रक्त पुरवठा करतात म्हणून त्याला आपण रक्तनलिका म्हणतो किंवा नसा म्हणतो. त्याच्याप्रमाणे झाडामध्ये अन्ननलिका असतात, त्याच्यामधून अन्नाचे कण, पाणी, विविध क्षार असं आपलं ते मुळापासून पानापर्यंत पोहोच करण्याचं काम अन्ननलिका करत असते, म्हणजे ते वनस्पतीची अन्ननलिका करत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेच जण कन्फ्युज झाला तिथं बी आणि सी मध्ये. मुळांकडून अन्न घेण्याचं काम जरी खोड करत असलं पण अन्न तयार करण्याचं काम मात्र सी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, अन्न तयार करण्याचं काम खोडाचं नाही, ते फक्त अन्न घेऊन जायचं काम करतं. म्हणून याचं उत्तर फक्त आणि फक्त बी आहे. सी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं चुकलंय. अन्ननलिकाचं काम म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं असतं, अन्न तयार करण्याचं नसतं. अन्न तयार करण्याचं काम पानांचं आहे. सूर्यप्रकाशापासून सूर्यकिरण, मुळांकडून मिळणारं पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग करून वनस्पती अन्न तयार करतात. याचं योग्य उत्तर होतं पर्याय बी. प्रश्न दुसरा, खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात, याचं योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा, टेस्ट सोडवा. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. प्रश्न नीट ऐका, नाही या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पर्याय ए, मुळे वनस्पतीला जमिनीत पक्के धरतात, पर्याय बी, वनस्पती सुद्धा फिरू शकतात, पर्याय सी, खोड वनस्पतीला आधार देते, पर्याय डी, पाने अन्न तयार करतात. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा, अगदी सोपं उत्तर. पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर. प्रशांत,
अनुष्का थोरवे, सॉरी अनुष्का थोरवे बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. सॉरी अनुष्का, नाव वाचण्यात चुकलं तुझं. चला प्रश्न तिसरा. पुढीलपैकी योग्य विधान बरोबर नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्यायी वनस्पती सुद्धा फिरू शकतात. पहिल्याच ओळीमध्ये दिले त्यांनी वनस्पती या प्राण्याप्रमाणे इतरत्र फिरत नाहीत, म्हणजे त्यांना जागा सोडता येत नाही. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय बी वनस्पती सुद्धा फिरू शकतात. हे विधान अगदी चुकीचं आहे, म्हणजेच बरोबर नाही. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न चौथा. आपण वनस्पतीचे सर्वच पाने तोडले तर काय होईल? जर आपण वनस्पतीचे सगळेच पानं तोडले, त्याला पानच नाही ठेवलं झाडाला, तर काय होईल? म्हणजे याचं उत्तर आपल्या स्वतःच्या उत्तराचं आकलन करून द्यायचंय. उत्तरामध्ये याचं उत्तर नाही. आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. पर्याय ए ते जोरात वाढेल, पर्याय बी ते जोरात श्वासोच्छवास करील, पर्याय सी ते अन्नसाठा करील आणि पर्याय डी ते लवकरच मरेल. काय होईल बरं? एखाद्या झाडाची सगळंच पानं जर तोडून टाकले तर काय होईल बरं? प्रशांत सानप डी उत्तर. प्रदीप सानप डी उत्तर. सृष्टी गंडाळ डी उत्तर. प्रश्न चौथा. जर आपण एखाद्या झाडाचे सगळेच पानं तोडलं तर काय होईल? त्या झाडाचं काय होईल? करून बघू नका. झाडाला पाणी यायला खूप वेळ लागतो, जगायसाठी खूप लागतं. तुम्ही एखाद्या झाडाचे पानं तोडून बघता सगळे काय होते बघू त्या झाडाचं. असा काय प्रयोग करू नका. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर. सर्वांचं अभिनंदन. कृष्णा खाडे डी उत्तर. खूप खूप अभिनंदन. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे, कोणाचे उत्तर चुकत नाही. अनुष्का थोरवे डी उत्तर. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे, कोणाचं उत्तर चुकलेलं नाही. खूप अभिनंदन. प्रश्न चौथा. आपण वनस्पती सर्व पाने तोडलं तर काय होईल? याचे योग्य उत्तर आहे जर ती वनस्पती लवकर मरेल म्हणजे ती वाळून जाईल, ती सजीव राहणार नाही, ती निर्जीव होईल. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. साक्षी खाडे डी उत्तर. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप खूप छान, चांगला प्रतिसाद तुमचा. प्रश्न पाचवा तुमच्यासाठी. नवीन वनस्पती कशापासून तयार होतात? अगदी सोपा प्रश्न. नवीन वनस्पती कशापासून तयार होतात? पर्याय ए जुन्या वनस्पतीपासून, पर्याय बी सुपीक जमिनीपासून, पर्याय सी फुलांनी तयार केलेल्या बियांपासून आणि पर्याय डी ती लवकर मरेल. योग्य उत्तर. नवीन वनस्पती कशापासून तयार होतात? प्रशांत सानप सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. चला योग्य उत्तर टाका. प्रदीप, आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत, अनुष्का थोरवे सी उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला लवकर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. प्रदीप सानपचे उत्तर. या उत्तरावरील सर्वच प्रश्नांची सर्वच उत्तर बरोबर आले. एका प्रश्नामध्ये फक्त सुरुवातीला तुम्ही गोंधळलात, परंतु त्याचे उत्तर तुम्ही बरोबर टाकलं होतं. चला पैकीचे पैकी मार्क घेणारे भरपूर विद्यार्थी आता माझ्या समोर स्क्रीनवर यायला लागले. तर सृष्टी साक्षी खाडे सी उत्तर. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे, सर्वांचंच उत्तर अगदी योग्य आहे. प्रश्न पाचवा. नवीन वनस्पती कशापासून तयार होतात? तर नवीन वनस्पती फुलांनी तयार केलेल्या बियांपासून तयार होतात. या उत्तरातील हा प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर देणारे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपली लाईव्ह तासिका करतात, काही जण लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर पाहतात, त्यांना विनंती, तुम्ही अद्यापही लाईव्ह तासिका करत नसाल, तुम्हाला लिंक उपलब्ध नसेल तर युट्यूब चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. युट्यूब चॅनलच्या लिंकवर जाऊन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअपचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा पहा, व्हॉट्सअपवरचे मेसेज दिले जातात
टेलिग्राम चॅनलवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. तुम्हाला सर्व लिंक PDF निकालाच्या लिंक PPTच्या लिंक तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला चॅनलवरती यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरती उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची वतीने नम्र विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया. आज आपण इथं 100 शतक पूर्ण केलं आहे. तुमच्या सहकार्याने आज आपल्या 50 लाईव्ह तासिका प्लस 100 रेकॉर्डेड तासिका पूर्ण झालेल्या आहेत. तुमचं खूप खूप आभार. मी तुमचे स्वामीनाथ सोनवणे तुमचा सर्वांचा आभारी आहे. अशाच प्रकारे लाईव्ह तासिकेला सहभाग नोंदवा आणि आपला परिपूर्ण असा अभ्यास करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो आमच्या शाळेतील व इतर शाळेतील 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या फ्री सुविधेचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. चला तर भेटूया आपण पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.